आपल्या कोल्हापूरमध्ये मृतदेहासाठी अंत्यविधीचं काम आहे ते मोफत केलं जातं कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये. त्यामुळे या बेवारस मृतदेहांसाठी काम करताना येणाऱ्या आर्थिक अडचणी, धार्मिक अडचणी किंवा काही वेळेला वेळेच्या अडचणी ह्या वडिलांच्या तोंडून ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो होतो. आणि त्यानंतर पर्यावरणविषयक शिक्षण झाल्यानंतर याचा पर्यावरणाच्या दृष्टीनेही काय परिणाम होऊ शकतो याचा जेव्हा मी विचार केला तेव्हा मला काही गोष्टी लक्षात आल्या. मग यावर आपण आता थोडंसं जागतिकपासनं म्हणजे मॅक्रोपासनं मायक्रो असं बोलत जाऊ. कारण शेवटी कसा विषय आहे, जेव्हा आपण प्रत्येकजण छोटी कृती करू तेव्हा त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसेल. आता आपल्या मगापासून जी चर्चा झाली त्यामध्ये हे तर आपण ऐकलंच आहे की एक मृतदेह तो जाळण्यासाठी आपल्याला साधारण 2.5 ते 3 मण लाकूड लागतं, 300 ते 400 शेणी लागतात. आणि एक मृतदेह जळायला जर 6 ते 7 तास लागत असतील तर तो जळत असताना यातनं विविध प्रकारचे प्रदूषित वायू बाहेर पडतात आणि ह्यातून प्रामुख्यानं ग्रीनहाऊस गॅसेससुद्धा बाहेर पडतात. आता जागतिक लेवलला जेव्हा आपण याचा विचार करतो तर हे आपण असं कनेक्शन करू शकतो की WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक हवामान संघटनेनं 2024 हे वर्ष आत्तापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. आणि यामध्ये प्रामुख्यानं हे काय आहे तर पूर्व औद्योगिकीकरण आणि औद्योगिकीकरणानंतरचं तापमान यामधला डिफरन्स बघितला तर औद्योगिकीकरणानंतर ग्रीनहाऊस गॅसेसमध्ये जी काही वाढ झालेली आहे ती 1.55 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. आणि त्यामुळे बाकीचे जे काही दुष्परिणाम आहेत जसं की समुद्रसपाटीची पातळी वाढणं, कारण का ग्लेशियर्स हिमनग वितळणं, समुद्रसपाटीची पातळी वाढणं, त्याचा आपल्या हवामानावर वातावरणावर परिणाम होणं, त्यामुळे ऋतुचक्र बदलणं, अचानक वादळ येणं, अचानक पाऊस येणं, याचा शेतीवर होणारा परिणाम, आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम हे सगळं आपल्याला माहितीच आहे.